ताईला ओळखत पण नाही कारण ताई इथे कधी आली पण नाही. ताड माशाचा तुकडा आहे, बोनलेस आहे. खोबऱ्याची वाटी दिसते लांबनं. ताई तुम्हाला 6 ते 8 मध्ये आलं तर पुरा क्रेट तुम्हाला सुरमईच वाटेल लांबनं. किती किलोची सुरमई आहे? 16 किलोची होती. कलेट केवढा मोठा कलेट आहे. आकड आणि बोलाड भाऊ बहीण असणार. हा वडा छोटा आहे, हा वडा मोठा आहे. शंकरपाळी वाटणार. शंकरपाळी वाटणार. शिवरा मग कुठं इकडे ना खाडीचे मासे तुम्हाला जास्त मिळतात. स्वस्त आहे इकडे कोळी. इकडे असा मेले नाही, जिवंत आहेत, झोपलेत जिवंत दिसतंय का तुम्हाला? हे खाऱ्या पाण्याचे आहेत म्हणजे खाडीचे आहेत. बऱ्याच दिवसानंतर आता आपण परत आलो ते उरण नाक्याचं फिश. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे पनवेलला आणि हे पनवेलचं उरण नाका आहे. फेमस आहे पनवेलमध्ये उरण नाका. जुना पनवेल आहे आणि हे कोळीवाडा आहे, पनवेलचं कोळीवाडा. आणि तिथे असतं फिश मार्केट. बऱ्याच दिवसानंतर आता आपण परत आलो ते उरण नाक्याचं फिश मार्केट. तिथे मार्केटमध्ये दिसतात ना बसलेले फिशवाले, ते आपल्याला पहिल्यांदाच माहिती पडलेलं आहे. पाठीमागे यायचं आयुष्यमान आरोग्य मंदिर. खाडी पार केली ना जुना पनवेलला यायला की लगेचच लेफ्ट साईड मारला की तुम्हाला हे दिसेल आयुष्यमान आरोग्य मंदिर. तिथूनच ते फिशवाले चालू होतात, मच्छीवाले चालू होतात. तर हे आपण पहिल्यांदाच एक्सप्लोर करणार तिकडचे फिशवाले. आतमध्ये आपण बऱ्याच वेळा जातो, म्हणजे प्रत्येक वेळेला आपण आतमध्ये साईडला जातो, पण इकडे तुम्ही पहिल्यांदाच आलो. म्हणजे इकडे गाडी पार्क करायला आलो होतो. गाडी पार्क केल्यावर दिसले फिशवाले. म्हटलं चला तिकडे बघूया कोणते मासे. याची तारीख आहे ती 27 फेब्रुवारी 2026. आजच्या तारखेला कोणकोणते मासे या मार्केटमध्ये असणार आहेत म्हणजे उरण नाका फिश मार्केटमध्ये ते आपण बघणार आहोत. पण त्यांचे काय रेट आहेत ते. चिंबोरे आहे तिकडे. कसे चिंबोरे दिलं ताई? 800 रुपये बघा. 800 रुपयाला 6 आणि 500 रुपयाला 6. मादे आहेत की मिक्स आहे? हे सगळ्या मांदे आहेत. बोयटं कशी आहेत? कुठली बोयट आहेत? बघा. नाही खाडीचे आहेत की समुद्राची? खाडीची आहेत. खाडीची बोयट अंडेवाले आहेत. खाऱ्या पाण्याची असतात पण खाडीचे आहेत ना. आणि किती रुपये म्हणाली? 200ला ही 5. बघा 200 रुपयाला 5 बोयटे मिळणार आहेत तुम्हाला. आणि बघा इकडे काटेरी मासे आहेत, 50 रुपये वाटा आहे. इकडे सगळे असे बसलेले असतात फिशवाले. इकडे काळे मासे आहेत, चिलापी. आणि हे खाऱ्या पाण्याचे आहेत म्हणजे खाडीचे आहेत. हे चिलापी कसा वाट आहे? बघा 200 150ला देणार. 150ला हे 5 चिलापी मिळतील तुम्हाला. बोयटं तर भरपूर आहेत मार्केटमध्ये. इकडे तुम्हाला बोयटं सगळ्यांकडेच दिसतील. आणि हे काय आहे? हे पण बोयट आहेत, बारकी बोयट आहेत. हे मध्येच मुडदुसा पण आहे, काना. सगळे मिक्स मासे आहेत, मिक्स मासे. आणि हे बघा हे खाडीचे ना, हे बघा चिलापी जिवंत आहेत. बघा जिवंत दिसतंय का तुम्हाला? दिसेल कॅमेऱ्यामध्ये. जिवंत आहेत. कसा वाटा लावलायस? बघा 200 रुपये वाटा लावला. एखादा एक्स्ट्रा लावून पण मिळेल तुम्हाला आणि थोडाफार रेट पण होऊन जाईल. इकडे खुबे आहेत, 100 रुपये वाटा आहे खुब्यांचा. आणि इकडे कालवा आहेत बघा. 200 रुपयाला हे 3 वाटे मिळतील. एक वाटा 100 रुपयाचा आहे. 3 घेतले तर 200 रुपयाला मिळतील तुम्हाला कालवं. असे सर्व फिशवाले बसले तिकडे. आणि जास्त करून यांच्याकडे बोयटच जास्त आहे. खाडीची वाव आहे. कसा तुकडा देते? 100 रुपयाला तुकडा. आणि आखी घेतली मग आखी 400 रुपये, तुकडा 100 रुपये वावचा. आणि ही खाडीची कोळंबी, जिवंत कोळंबी बघा. पाय हलवतो. कसा वाटा? 500 रुपयाला वाटा आहे. सर्व खाडीचेच मासे दिसतात बघा. सगळे खाडीचेच मासे घेऊन बसलेले सुरुवातीला. इकडे निवटे आहेत, मेले वाटे निवटे सर्व. झोपलेत. नाही मेले नाही, जिवंत आहेत, झोपलेत निवटे. आणि कसे तिथे वाटा? 300 रुपयाला एवढे सगळे निवटे मिळतील तुम्हाला जिवंत. हे पण जिवंत आहेत. हे बघा सगळे जिवंत आहेत. निवटे 300 रुपयाला वाटा सांगतात. भाव होईल थोडा बघा मोठा. माझा कोळीवाडा, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल. आणि इकडे बघा इकडे मोठे मासे. आता इथे सर्व मार्केट सुरू झालं जे आपण नेहमी फिरतो. पण नेहमी त्या साईडने येतो जिथे मोठा सर्कल आहे. आज आपण दुसऱ्या साईडने चाललो. इकडे ताम मासा आहे बघा. कसा आहे? 700 रुपये. ताम 300ला 250ला एक. बघा 500 रुपयाला जोडी ताम मासा आहे. आणि इकडे भाकस आहे. भाकस हा बघा. इकडे असा भाकस. कसा? बघा 300 रुपयाला भाकस मिळेल तुम्हाला. आणि मोठे हलवे आहेत. जोडी कशी आहे? 800 रुपये जोडी. एक बघा 500 रुपयाला जोडी. 2 मिळतील तुम्हाला 500 रुपयाला हलवे. बघा भाव होऊन जाईल घ्यायला आल्यावरती.
बघा हे सर माकलं आहेत. कसं आहे वाटा? किती सगळे? बघा हे जवळ 8 ते 9 आहेत. 200 रुपयाला सगळे देणार ना? बघा सगळे देणार 200 रुपयाला. आणि हे सर माकुल आहे, नर माकुल आहे. हे सर माकुल आहे. आणि हे बोयट कसे आहे? 300 रुपयाला बोईट मिळेल. बघा 1200 रुपयाला हे 4 ना? 1200 रुपयाला 4 आहे. नारबा कसं आहे? नारबा आहे तो 300 रुपयाकडे. नारबा आहे, बोईट आहे, इकडे जिताड आहे जो 1000 रुपये सांगतात आपल्याला. 1000 रुपयाला हा पूर्ण जिताडा मिळेल. आणि इकडे कोळिंब आहे बघा, कोळिंब. आणि हे 6 वाटे जरी दिसलं तरी 100 रुपयाला सर्व तुम्हाला कोळिंब मिळणार आहे. बघा खाडीचा कोळिंब आहे आणि स्वस्त आहे इकडे कोळिंब. आपण दुसऱ्या मार्केटमध्ये 100 रुपयाला एवढंच 2 वाटे बघितलेले, पण इकडे 100 रुपयाला सगळे वाटे मिळतील तुम्हाला. स्वस्त आहेत कोळिंब. इकडे खवली मासे आहेत. हे बघ दाखवते औषध एकदम ताजा खवली मासा. आणि बघा हा 500 रुपयाला एवढा वाटा आहे फक्त खवली माशांचा. हे नदीचे आहेत हे मासे, खवले मासे नदीचे आहेत. 500 रुपयाला वाटा आहे. बघा या मावशीकडे. आणि हा बघा जिताडा, खाडीचा जिताड आहे. 1500 रुपये सांगते बघा जिताड्याचे. खाडीचं जिताड आहे. इकडे ना खाडीचे मासे तुम्हाला जास्त मिळतील. हा कोळिंब आहे, हा 100 रुपयाचा एवढा कोळिंब खाडीचा कोळिंब आहे. आणि कोळंबी पण खाडीची आहे, केवढी मोठी आहे बघा. कसा वाटा आहे? बघा हा 500 रुपयाला आहे, हा 200 रुपयाला वाटा आहे. कालव्यांचा वाटा 100 रुपयाचा आहे. कालव्यांचा वाटा. मावशी सगळे खाडीचे मासे घेऊन बसलेली. उरण निगोडा बघा, उरण निगोड्याची आहे मावशी. आणि उरण नका पनवेलला आले मासे विकायला. हा बघा शिवडा मासा आहे, ताजा आहे एकदम. बघा लाल लाल बडक दिसते गावरी. कसा देते? बघा 1200 रुपयाला आहे शिवडा मासा. आणि करली कशी आहे? 300 रुपयाला करली आहे. 250 रुपयाला दिली करली. शिवडा मासा आहे, करली आहे. आणि खाडीचे कोळंबी भरपूर आहेत. मावशी सांगते बोनी कर. बोनी करायला येतो मावशी. थांब. पापलेट आहेत 1500 रुपयाला 2 सांगते पापलेट. सफेद पाण्याचे आहेत. हा का 12 महिने पापलेटच असतात. आणि इकडे माकुल कट केलेला आहे. मोठावाला माकुल होता बघा, असा रिंग मध्ये कट केलाय. आणि हे कसं आहे बघा? 150 रुपयाला लांबनं. शंकरपाळी वाटणार म्हणते ताई. सांगते शंकरपाळी वाटणार. बाकस कसा? हे 500ला. हा बाकस आहे तो 500 रुपयाला एक आहे. आणि जिताडा कसा आहे? जिताडा 700ला. खाडीचा आहे ना? बघा 700 रुपयाला जिताडा, खाडीचं जिताडा. असं माकुल मस्त कापून ठेवलेलं आहे. मोठावाला माकुल किती मोठा असेल? किती किलोचा? एवढा मोठा म्हणजे 3 किलो होता. बघा 3 किलोचा आसपासचा माकुल होता. 3-3.5 किलोचा. तो हा कापून ठेवला बघा. 150-150 रुपये तुकडा. आणि वडा कसा आहे? वडा 500ला. बघा वडा आहे तो 500 रुपयाला 2 आहे. छोटा मोठा वडा आहे बघा. हा वडा छोटा आहे, हा वडा मोठा आहे, पण दोन्ही मिळणार तुम्हाला 500 रुपयाला वडा मासा. आणि इकडे बघा इकडे हे बोलाड आहे. आपण जर सुक्या मच्छीच्या मार्केटचा व्हिडिओ बघितला असेल ना, त्याच्यामध्ये बोलाड नेहमी दिसलो होतं. तेव्हा मी बोललो होतो ताजा बोलाड कधी नाही पाहिला, पण आज तो पण दिसलाय बघा ताजा बोलाड. हा कसा तुकडा आहे बोलाडचा? बघा 150 रुपये तुकडा आहे. 100 रुपयाला लावून मिळेल, म्हणजे 100 रुपयाला तुकडा मिळेल बोलाडचा. आणि इकडे बघा इकडे पाकड आहे. 200 रुपयाला तुकडा आहे पाकडचा. तर पाकड आणि बोलाड भाऊ बहीण असणार कसं आहे, म्हणजे जवळजवळ असतात ते. थोडाफार फरक असतो. आणि ही वाम कशी आहे? बघा 300 रुपयाला ही वाम आहे. आणि आता जे आपण बघितलेलं ना माकलाचं हे रिंग कापलेल्या, ते असा माकुल होता. कसा माकुल देते? पूर्ण पूर्ण बघा पूर्ण 600 रुपयाचा आहे. पण 500ला द्यायला तयार आहे. एवढा मोठा माकूल जवळजवळ 2 किलोचा असेल ना? 2 किलोचा असेल बघा माकूल. पण बोलाड बघायला मिळालेला आपल्या मार्केटमध्ये. वा, जी इच्छा आपली होती बोलाड बघायची, ताजावाला बोलाड. सुकावाला भरपूर बघितलाय, तो आपण पूर्ण झाली. इकडे बोंबील आहेत. कसा वाटायला लावतोय बोंबीलचा? बघा 200 रुपयाला. हा 100चा आहे. 6 बोंबील आहेत, एखादा लावून मिळेल. आणि हा जो मोठे बोंबील लावते तो 200 रुपयाचा आहे. हे मोठे बोंबील आहेत, हे 200 रुपयाचा एवढा वाट आहे. हे मोठे आहे, थोडे छोटे आहेत, असं मिक्स असणार. पण 1-2 बोंबील लावून मिळतील तुम्हाला 200 रुपयामध्ये. सध्या बोंबील कमी झालेत. हा कुठला माकुल आहे?
सर माकुल आहे, नर माकुल आहे? सर माकुल आहे बघा, सर माकुल. आणि हा 500 रुपयाचा आहे. हा, आणि तो बघा तिकडे नर माकुल. असा कलर असला की नर माकुल, असा असला की सर माकुल बघा. आणि हा 500 रुपयाचा आहे का, थोडाफार भाव होईल. बाकी जिवंत निवटत सगळ्यांकडेच आहेत बघा. आणि ही कालवं कशी आहेत, मोठी आहेत बघा. 200 रुपयाचा वाटा आहे, पण मोठी कालवं आहे. आणि ओल्या मच्छीसोबत सुकी मच्छी पण भेटेल तुम्हाला इकडे. आणि बघा इकडे माकलं आहेत बघा. या 100 रुपयाचा वाटा आहे माकलांचा. आणि हे सर्व नर माकलं, नर माकूल. इकडे बघा इकडे टोळ दिसले, हिरवी टोळ. 800 रुपये सांगतात, पण थोडाफार रेट होईल. आणि हे चोर बोंबील कसे आहेत? चोर बोंबील आहे बघा, 150 रुपयाला जोडी आहे चोर बोंबील. बघा करली आहे ती 400 रुपयाची करली. आणि ही कशी आहे टोळ, पांढरी टोळ बघा. ही 900 रुपयाला आहे पांढरी टोळ. 800 रुपयाला मिळेल तुम्हाला. ही पांढरी टोळ आहे आणि हिरवी टोळ आहे. कलर पण हिरवाच आहे बघायचं. ही हिरवी टोळ आहे बघा. इकडे मोठे मोठे मासे आहेत. रावस आहे 2000 रुपये किलो. आणि ताम 1600 रुपये. आणि हे अर्धी मुंडी आहे, तामची आहे ना बघा. तामची अर्धी मुंडी 600 रुपयाला. ताम मोठी होती. हा बघा कलेट, केवढा मोठा कलेट आहे. 2000 रुपयाला एक सांगतायत, जोडी घेतली तर 3000 रुपयामध्ये देणार तुम्हाला. आणि एकरू कसं बघा, एकरू आहे तो 350 रुपये पाव आहे. ते सफेद पाण्याची पापलेट आहे, 1600 रुपयाला मिळतील तुम्हाला जोडी बघा. असे मोठे मोठे मासे आहेत इथे या ताईंकडे. ही लाईन आहे पूर्ण मच्छीवाल्यांची, इथून तिथपर्यंत. तिथून आपण आलो त्या साईडने. आज नेहमी आपण ह्या साईडने येतो. आणि इकडे सुरमई बघा, किती किलोची आहे ही? किती किलोची सुरमई आहे? 16 किलोची होती बघा. 16 किलोची सुरमई होती. कशी किलो आहे आज? 1400 रुपये किलो आहे बघा 1400 रुपये किलो. आणि सुरमई बघा केवढी आहे ती. आणि ही आपली भारती ताई बघा. आणि इकडे रावस आहे. रावस आहे. कसा किलो आहे आज? रावस 700ला अर्धा किलो आहे दादा बघा. 700 रुपयाला अर्धा किलो आहे. 1400 रुपये किलो आहे रावस. आणि बघा तुकडा केवढा मोठा झाला आहे सुरमईचा. किती आहे तो तुकडा बघा? अर्धा किलोचा एक पीस आहे सुरमईचा. केवढा मोठा पीस आहे बघा. 16 किलोची तर सुरमई एवढी मोठी. आणि ही गाबोळी कशी आहे? सुरमईचीच आहे. कशी आहे ही? 300ला एक आहे, 200ला एक देते. बघा 200 रुपयाला एक मिळेल तुम्हाला गाबोळी. सुरमईचीच गाबोळी आहे. रेट आपल्याकडे कमी आहे भाऊ. बघा भारतीताईंकडे तुम्हाला मोठमोठे मासे मिळतील. आणि वाम कशी आहे? काळी वाम आहे. काली वांब आहे. कशी किलो आहे? 300ला अर्धा किलो आहे. 300 रुपयाला अर्धा किलो. 600 रुपयाला किलो असते. 500 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला बघा. आणि इकडे 500ला अर्धा किलो, 1 किलो अर्धा हलवा एवढा मोठा 500 रुपयाला अर्धा किलो मिळेल तुम्हाला हलवा. 1000 रुपयाला किलो मोठा हलवा आहे. सुरमईचे तुकडाच बघा ना, बिलकुल तुकडा एकदम सुरमईचा. पापलेट नाही, कलेट नाही, काहीच काहीच मिळालं नाही. मच्छी कमी आहे म्हणते मावशी. रविवारी या. बघा रविवारी या, भरपूर मासे मिळतील. पण इकडे केवढा मोठा माकुल आहे. कसा किलो देते माकुल? हलवा कसा आहे? माकुल घ्या. 300ला अर्धा किलो आहे. 300ला अर्धा किलो 300ला आहे. 500 रुपये किलो बघा. देते. 500 रुपये किलो माकुल मिळेल तुम्हाला. अर्धा किलो 300 रुपयाला कट करू ना. आणि इकडे पण माकले आहेत बघा, बरीच माकले आहेत इकडे. माकुल पण भरपूर आहे मार्केटमध्ये. आणि बांगड्याचा वाटा कसा आहे? हा 100 ला आहे. बघा 100 रुपयाला बांगड्याचा वाटा आहे. 5 बांगडे. आणि हा 200 रुपयाचा आहे. आणि हे मोठे बांगडे आहेत. इकडे बघा इकडे ताड मासा कट करून ठेवलेला आहे एकदम बोनलेस. कसा तुकडा बघा? 100 रुपयाला तुकडा आहे. मला सुरमईच वाटेल लांबनं बघा. ताड मासा. आणि इकडे जिताड आहे, तर 900 रुपयाला सांगते. पण किलोभर पण असेल ना, केवढाच असेल, किलोच्या आसपास असेल, तेवढाच असेल बघा. हे 900 रुपये सांगतात, पण रेट होऊन जाईल. बघा इकडे पाला मासा आहे, केवढा मोठा आहे. हा कसा देते? 1500 रुपयाला. आणि गाबोळी नाही आहे, बिना गाबोळीचा आहे. 1500 रुपये, पण मोठा साईज आहे. इलिस मासा. बंगाली लोक तर याला घेऊन जातील, त्यांचा खास बंगाली लोकांचा. आणि असं हे पूर्ण गर्दी असते मार्केटमध्ये. सकाळी 6 वाजल्यापासून हे मार्केट सुरू होतं. सकाळी 6 ते 8 होलसेलमध्ये असतं. तुम्हाला हे क्रेटच्या क्रेट मिळतील कोळंबीचे वगैरे. हे कसा किलो आहे बघा? हे 400 रुपये किलो कोळंबी आहे. साईज बघा केवढी आहे कोळंबीची.
400 रुपये किलो आहे कोळंबी. सकाळी तुम्हाला 6 ते 8 मध्ये आलं तर पुरा क्रेट तुम्हाला अजून 250-300 रुपयाने मिळून जाईल. पण पूर्ण क्रेट घ्यायला लागेल 10-12 किलो सकाळी आले तर 6 ते 8 मध्ये. बघा असे सर्व मासेवाले बसलेले आहेत आणि पुढे सर्कल आहे जिथे लिहिलेलं आहे कोळीवाडा, पनवेल कोळीवाडा. इकडे सुरमई कशी आहे बघा, ही सुरमई तुम्हाला 500 रुपयाला मिळेल. इकडे बघा ताड माशाचा काटा आहे, कसा देते हा बघा 200 रुपयाला ताड माशाचा काटा. 100 रुपये. इकडे पोपट मासा आहे, कसा आहे पोपट देते बघा 200 रुपयाला पोपट आहे. आणि इकडे सुरमई कापली आहे बघा. सुरमई कशी दिली बघा 700 रुपयाला सुरमई दिली. फ्रेश सुरमई एकदम 1.5 किलो 700. बघा 1.5 किलोच्या आसपासची सुरमई म्हणते 700 रुपयाला मिळेल. 600 देणार. चोर बोंबील मोठे आहेत, कसा वाटा देते जोडी 200. बघा जोडी 200 रुपयाला. मोठेवाली नाही, छोटेवाले 200 रुपयाला, मोठेवाले 300 रुपयाला. आणि माकलं बघा तिकडे कशी कापलेलं आहे 100 रुपये पीस. 100 रुपये पीस. खोबऱ्याची वाटी दिसते लांबनं बघा. माकूल 100 रुपयाला पीस आहे बघा. हाच कापलेला आहे, ऑक्टोपस म्हणतात आहे. आणि इकडे करली आहे 200 रुपयाला करली मिळेल तुम्हाला बघा. केवढी मोठी करली आहे. आणि बघा हे आहे ऑक्टोपस माकूल आणि त्याचेच हे पीस आहे कापलेले. आणि हा सर माकूल आहे, हा सर माकूल आहे, तो नर माकूल आहे. आणि ही 400 रुपयाला आहे करली. मावशी करंजावरनं आणते, करंजा चट्टीवरनं सगळे मासे आणते. हे बघा 400 रुपयाची ही करली आहे आणि ही 200 रुपयाची करली आहे. ही दिसते ना छोटीवाली 200 रुपयाची आणि ही मोठी ती 400 रुपयाची करली. बघा भरपूर मच्छी आहे मावशीकडे. पुरा करंजाचा मासा मावरा सगळा करंजा जट्टीवरचा. हा ताड माशाचा तुकडा आहे, बोनलेस आहे. 150-150 रुपयाला तुम्हाला मिळेल बोनलेस. मुशी कशी आहे बघा 300 रुपयाला जोडी आहे. रेट होईल आता. ही छोटी आहे ती कमी रेटची असेल ना बघा. ही कमी रेटची असेल. ही 250 रुपये 250 रुपयाला जोडी, 200 रुपयाला जोडी असे तुम्हाला मुशी मिळेल. आणि लाल मासा कसा आहे बघा 100 रुपयाला 4 आहेत. एखादा वाढवून मिळेल तुम्हाला लाल मासा. बाकी पोपट आहेत आणि बांगडे आहेत. बांगड्यांचा वाटा 100 रुपये बांगडे आहेत वाटा आहे. असं हे मार्केट आहे. पुढे महानगरपालिकेचं पण मार्केट आहे आतमध्ये. पण असं हे बाहेर बसलेले असतात भरपूर लोक. आज थोडेसे कमीच आहेत, रविवारी आले तर अजून तुम्हाला दिसतील. इकडे बघा इकडे सुरमई आहे. चपटी आहे की बांबू आहे? बांबू आहे ना बघा. बांबू सुरमई आहे आणि 1500 रुपयाला सांगताय ते सुरमई. आणि ह्या त्या 800 रुपयाला. ते बघा ही बांबू सुरमई आहे. असे डॉट बघा दिसतात तुम्हाला. आणि साईजमधनं पण कळतं बांबू आहे की चपटी आहे ते. आणि इकडे बघा इकडे चपटी सुरमई अशी 800 रुपयाला सांगते. ही चपटीवाली सुरमई ताई घेते का बघा. बघा ह्यांना वाटतं मी ताईला व्हिडिओ दाखवतो, असं नाही आहे. ह्या ताईला ओळखत पण नाही कारण ताई इथे कधी आली पण नाही. पण ती एक बोलायची पद्धत असते. ताई घेते माझ्याकडे.